त्यांचे मारेकरी पकडणार कधी? अमोल, अमोल सक्षरा सलगर माझ्यासोबत आहेत, ज्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात. ते मला सांगा, काय आक्रोश कधी याच्यापूर्वी बघितला तुम्ही? अशा पद्धतीचा आक्रोश महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय. दिवसा ढवळ्या जनावरांसारखं मारणं, मर्डर करणं हे महाराष्ट्राला शोभा देणारं नाही. आणि म्हणून हा मोर्चा जातीचा नाही, हा माणुसकीचा मोर्चा आहे. हा मोर्चा मातीसाठी आहे, महाराष्ट्र धर्मासाठी आहे. याचा चोख बंदोबस्त या गुंडांचा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देवेंद्र फडणवीस हे निकम्मे होम मिनिस्टर आहेत. फक्त तिथं पर्यटन स्थळ म्हणून मत्ताजोगला फिरवणारे गृहमंत्री यांना माझा इशारा आहे. आज महाराष्ट्राची जनता इथे एकवटली आहे संतोष अण्णा देशमुख या मराठी माणसाच्या न्यायासाठी. आणि त्या सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि मास्टर माइंड 24 घंट्याच्या आत गदार करून दाखवा ही मागणी या संपूर्ण राज्यातल्या जनतेची. आपण बघताय की अमोल, हा आक्रोश आहे तो सक्षरा सलगर यांनी बोलून दाखवला आणि तोच आक्रोश आज व्यासपीठावरनं सांगितला जातोय. आणि संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कधी पकडणार हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय. परंतु या राज्याच्या सभागृहामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय तो मांडण्याचं काम या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. आता ह्यांची लढाई यांनी लढलेली आहे, परंतु सामान्य माणसांनी देखील. आणि याच ठिकाणी आपले प्रतिनिधी आफताब शेख सुद्धा आहेत. आफताब, मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे सध्या, काय नेमकी सगळ्यांची चर्चा आहे?